वतीने खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर, गोलंदाजासाठी सुद्धा ब्रँडेड एसिकचे शूज इकडे आम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत, तर त्यांचा विशेष आभार. आता मॅचला आता इकडे सुरुवात होईल. या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम्सने खरं तर एक एक विजय मिळवलाय. पाहूया आता ही मॅच दोन्ही टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. पहिली सलामीची गोडजोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फोर्स फिटनेस आरपी या टीमची एका साईडला ओमकार टोंपे आहेत, मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच, तर दुसऱ्या साईडला नवी मुंबई आयकॉन योगेश भगत गॅरम. गोलंदाजीच्या रनवेवरती चला एक्स्ट्रा प्लेयर वरद लॉजिस्टिक. या षटकाचा बॉल पडण्या अगोदर एक्स्ट्रा प्लेयर वरद लॉजिस्टिक चला आलेले आहेत. मॅचला आता आपण सुरुवात करतो. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश राठोड सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल वन स्ट्रोक, काय फटका सजवला. बॉल चालला वन बाउंड सीमा पार, धावा मिळतात 4, येतोय खणखणीत चौकार. काय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल वरती खऱ्या अर्थानं रौद्र रूप धाडस केलं ओमकार टोंपेनं. मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो, जाणला जातो. आणि इथे पहा पहिलाच बॉल वरती त्याच्या बॅटमॅनने या बॉल वरती 4 धावा आल्यात. यावेळेला इथे पहा मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल चाललाय, दंदन 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 करीत सीमारेषा पलीकडे अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रेक्षकांना खुशखबर, शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थानं जो फायनल डे आहे त्याच्यामध्ये लकी ड्रॉ साठी आयफोन 17 प्रो हा मोबाईल जिंकण्याची आपल्याला सुवर्ण संधी आहे. तर या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. ओ याही वेळेला इथे पहा पॉइंट गलीमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ज्याच्या बॅटमधनं 3 बॉल वरती 3 चौकार आपण पाहिले. ना फोन पे ना गुगल पे, काय गोलंदाजी करतोय सानपाडा गावचा ओमकार टोंपे. जबरदस्त अफलातून बॅटिंग करत असताना इथे जर का आपण पाहिलं तर लगातारच्या 3 बॉल मध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमन आलेले आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा प्रथमेश जो खऱ्या अर्थानं ऑल इंडिया आयकॉन आहे त्याच्यावरती ओमकार टोंपे अक्षरशः तुटून पडला. आज खरं तर या स्पर्धेमध्ये एकूण 5 सामने खेळण्यातील रॉबिन राऊंड पद्धतीने 70-70 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळली जाणार आहे. या देखील गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे पहिले 2 सामने फ्रेश, त्यानंतर विजेता आणि पराभूत 2 संघ, आणि त्यानंतर पराभूत आणि विजेता संघ. ओ आणखीन एक लॉफ्ट केलंय, वॉड स्ट्रोक, काय फटका सजवलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय बाबा, मिळाला 6 धावा. आणि या षटकाराच्या साह्याने खऱ्या अर्थानं पहा टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय तेजस पाटील आणि सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांच्या तालमीतून तयार झालेला खेळाडू आहे ओमकार टोंपेने. आता मैदानाच्या आतमध्ये एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मोठा खेळ साकारण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी होतोय. अवघ्या 4 बॉल मध्ये 18 धावा त्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती उभारल्यात. जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा बॉलर प्रथमेश तयार झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न, शरीर भीती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इकडे शांत ठेवले. लेदर बॉल क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे या खेळाडूला. या खेळाडूचा उल्लेख आम्ही आवर्जून करू. ॲज अ सानपाडा टीमचा सामना पाहण्यासाठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. तिकडे सानपाडा टीमला एक खेळाडूची कमतरता भासत होती. तिकडे तेजस पाटीलने या खेळाडूला सांगितलं की खेळशील का, आणि त्यानंतर या खेळाडूचा प्रवास सुरू झाला. जय 11 सानपाडा टीम साठी इथे पहा काय फटका सजवलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आणखीन एक अप्रतिम दर्जाचा फटका, अर्थातच NMTC चौकार. पहा तर battery.ai यांच्या माध्यमातून प्रेझेंट केली गेली क्रीडा स्पर्धा आज आपल्या ठिकाणी समोर येते आणि battery.ai च्या माध्यमातून मंचाच्या लेफ्ट साईडला जे आहेत 2 कॅनोपे उभे केले गेलेत. त्या कॅनोपेमध्ये आपण जायचं आहे. त्या ठिकाणी एक गेम आपल्याला खेळायला दिला जाईल. तो गेम कंप्लीट केल्यानंतर आपल्या लकी ड्रॉमध्ये नाव येईल. तो गेम कंप्लीट झाल्यानंतरच ते आपल्या लकी ड्रॉमध्ये नाव घेतील. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. लकी ड्रॉ battery.ai च्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला एक गेम त्या ठिकाणी दिला जाईल. तो गेम कंप्लीट केल्यानंतर लकी ड्रॉसाठी आपली निवड या ठिकाणी पात्र ठरवली जाईल. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. यस, battery. यांच्या माध्यमातून प्रेझेंट केलेली ही स्पर्धा battery.ai आणि भरपूर चांगलं योगदान त्यांचं या स्पर्धेला लाभलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या 22 धावा बॅटर ओमकार टोनपेच्या बॅट म्हणालेल्या आहेत. काय खेळ दाखवलाय, जबरदस्त अफलातून. उमीनं मात्र आजचा दिवस गाजवलाय ॲज अ बॅटरच्या भूमिकेमध्ये. तो मात्र 4 फिटनेस RP या टीमसाठी खूप चांगला खेळ दाखवतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती सागर चंद आला. बोनकोडे गावचा हा खेळाडू आहे. इष्टाकिनीला नवी मुंबई आयकॉन योगेश भगत. योगेश साठी हा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध, दांडी गोल. बॅटर योगेश भगत शून्याचा चष्मा घालून पॅव्हेलियनच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॅरो इकडे बाद झाला. मोठी विकेट खरं तर सागर चंदनं आपल्या टीमला मिळवून दिली आणि इकडे बॅटर बाद होतात. ॲक्शन रिप्ले जरूर आम्हाला पाहायला आवडेल या बॉलचा. गोलंदाज सागर चंद ओव्हर द विकेटनं आणि इथे पहा बरोबर बॉल यष्ट्यांना जाऊन भिडला आणि तिकडे पहा विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तो सलामीला आलेला फलंदाज योगेश भगत इथे मात्र बाद झाला. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. अमित नाईक एकटघर गावचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो या स्पर्धेमध्ये खेळतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याला का बोलवलंय, आता त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. योगेश भगतनं सांगितलं आमच्या आयकॉन कडून भरपूर अपेक्षा आहेत. आता पाहूया तो विश्वास त्याच्यावरती दाखवला. त्या विश्वासात सार्थ अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाईल का. बॉल तयार होतात. गोलंदाजी मार्क वरती सागर चंद. बॉल तयार झालेला आहे. सागर चंद गोलंदाजी मार्क वरती. पाहूया सेकंड पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. ओ यावेळेला पहा स्वीप केलाय. काय फटका सजवला. गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. battery.ai यांच्या कटआउटला बरोबर मानवंदना देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका आपण पाहिला. या बॉलवरती तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले पहा. शेवटपर्यंत नजरेची पकड आपल्याला पाहायला मिळाली आणि तिकडे पहा 4 धावा. पहिलाच बॉल फेस करत असताना बॅटर अमितच्या बॅटमधून हा चौकार आला. पुन्हा एकदा बॉलर सागर चंद इथून तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील पुढे सरसावत हा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे नवी मुंबई आयकॉन विशाल शहा आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला प्रयत्न त्यांचा या बॉलला फील्ड करण्याचा राहिला आणि तिकडे सुद्धा आता स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइकिंग इनवरती बॅटर ओमकार टोनपे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार सागर. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न सागर चंदचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने एक मोठी विकेट मिळवून दिली होती आपल्या टीमला, भरत लॉजिस्टिक या संघाला. यावेळेला पहा लोअर फुलटॉस ऑन साइडला फटका टर्न केला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर आहेत आणि याही मुवमेंटला फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात.
पुढचा बॉल, बॉल तयार. सागर 4 बॉलमध्ये 1 विकेट मिळवत फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेला देखील फुल टॉस. या मुवमेंटला बॉल सरळ चाललाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. येतोय अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. गोलंदाज ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल होता. तिकडे पहा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला धाडलाय. 4 धावा. अमितच्या बॅट बनणं हा दुसरा चौकार आपण पाहिला. पुढचा बॉल, बॉल तयार. हो, ज्याच्या बॅटिंगला करतात सर्वच लाईक त्याचं नाव आहे एकटघर गावचा अमित नाईक. पेटून उठलाय आणि त्याच्या बॅटमधनं नो बॉल वरती हा मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग होतं. खरं तर पुढे सरसावत त्याने या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत हा षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. अमित नाईक कमी कालखंडातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपला स्वतःच्या नावाचा ब्रँड बनवणारा खेळाडू. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बारक्या कांबळेनंतर वेल फिनिशर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे अमित नाईक. रायगडचा वेल फिनिशर आता फ्री हिट आहे. समुद्रापासून मिळतं आपल्याला मीठ. या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी सागर. ओ, फ्री हिटचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तिकडे पहा फ्री हिट होती. पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधण्याची संधी मिळाली आहे फलंदाज अमित नाईकला. 1 धाव आपल्याला जो पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आता संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 गटाच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. पहा, टीम मीटिंग घेतली जाते, गेम प्लॅनिंग बनवलं जाते, कारण स्पर्धा मोठी आहे. battery.ai प्रेझेंट NMTCA नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग सध्या आपण पाहताय आणि या स्पर्धेला सर्वच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. प्रेक्षक पहा जाग्यावरून खुर्ची सोडायला तयार नाहीयेत. प्रेक्षकांची अफाट गर्दी या स्पर्धेला सध्या आपण पाहतोय. नवी मुंबईकरांची हक्काची, अभिमानाची, अस्मितेची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मेहनत नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनने घेतली आहे या स्पर्धेमध्ये. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रभाकर. प्रभाकर आला, कोपरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. प्रभाकर तयार झाला. ओ, यावेळेला पहा फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. battery.ai ब्रँडेड षटकार. आणि इकडे पहा नो बॉल वरती खरं तर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाकडून भरपूर इथून मात्र चुका होत आहेत आणि त्यावरती मात्र पहा फलंदाज आवर्जून मोठे फटके सजवतात. ही एक चांगली बाब बॅटिंग करत असताना. 4 फिटनेस RP या टीम साठी. स्वागत केलं गोलंदाज प्रभाकर यांचं षटकारानं. आणि इथे पहा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले पंचांना. आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आता चेक केलं जाईल आपल्या स्क्रीनवरती. चला, तिसरे पंच. शिवराम सर आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता चेक केलं जाईल. tenniscricket.in ही संपूर्ण यूट्यूब वाहिनी सध्या आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेला कव्हर करत असताना खूप चांगलं योगदान त्यांचं सुद्धा लाभलं.
या स्पर्धेमध्ये. संतोषदादा नाणेकर यांची ही संपूर्ण टीम सध्या आपण पाहताय. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांचा आपण पाहतो या स्पर्धेच्या अनुषंगाने. इट्स अ नो बॉल. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्यांचा तो रिव्ह्यू होता तो इकडे आता गमावलेला आहे. खरं तर Battery.ai माध्यमातून एक लकी ड्रॉ या ठिकाणी मात्र ठेवण्यात आलेला आहे. मंचाच्या लेफ्ट साईडला जे 2 कॅनोपी उभे केले त्या कॅनोपीमध्ये आपल्याला जायचं आहे. एक छोटासा गेम खेळायचा आहे आणि iPhone 17 Pro जिंकण्याची संधी मात्र तुम्हाला आहे. या लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान विजेत्याला iPhone 17 Pro हा मोबाईल जिंकण्याची संधी या ठिकाणी मात्र मिळणार आहे. त्या कॅनोपीमध्ये जाऊन आपल्याला एक रजिस्ट्रेशन करायचं आहे. एक गेम खेळायचं आहे. तर गेममध्ये जर आपण सक्सेसफुल झालात तर आपण त्या लकी ड्रॉसाठी पात्र ठरणार आहात. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्या. जे जे प्रेक्षक सध्या मैदानावरती आहेत त्या सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी चालून आली होती गोव्याच्या स्पर्धेमध्ये देखील, मॅन्ड्रम प्रीमियर लीगला देखील. आणि एका लकी भाग्यवान विजेत्याला तिथे देखील iPhone 17 Pro हा मोबाईल या ठिकाणी मात्र देण्यात आला आहे. या मोमेंटला घडते काय, एक मोठी विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळते. बिग विकेट गॉन. पंचांचा निर्णय आला की बॅटर आता इकडे मात्र बाद झालेला आहे आणि बॅटर अमित नाईक आता इथून मात्र बाद होत आहेत. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येत होते. इथे उलटा रिव्हर्सचा फटका त्याच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे पहा थोडंसं अपयश त्यांच्या वाट्याला आलं आणि या मोमेंटला त्यांना क्रीज सोडावी लागते. बॅटर बाद झाला. स्वतःच्या फटक्यावरती कुठेतरी नाराज. चांगला स्टार्ट त्यानं आपल्या टीमला मिळून दिला. 8 बॉलमध्ये इम्पॉर्टंट 26वा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. प्रभाकर पहा पहिला बॉल नो बॉल त्यानं जरूर धाडला परंतु तदनंतर त्यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. आमचे कोपरी गावचे योगेश दादा भोईर यांच्या प्रयत्नातून तयार झालेला खेळाडू आहे प्रभाकर आणि तो पहा आज या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये त्यानं मात्र एक बहुमूल्य विकेट मिळवली आहे. ऑल इंडिया आयकॉन अमित नाईकला त्यानं बाद केलं. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता चेतन यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग आता या मॅच मध्ये केली जाणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. प्रभाकर मागील मॅच मध्ये चेतनला खऱ्या अर्थानं सलामीच्या भूमिकेमध्ये पाठवलं होतं परंतु आता जर का आपण पाहिलं तर नंबर 4 मध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आलाय. बॉल तयार. ओ यावेळेचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल स्ट्रोक काय फटका सजवला. आल्या बरोबरच बॉलला फेकून दिलं. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं टाटा बाय बाय. चेतन शिंदेच्या बॅटमधनं येतोय Battery.ai ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल प्रभाकर. आखूड टप्प्याचा बॉल खेचून मारलाय. खीच के मारा. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी पॅव्हलियन डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि चेतन शिंदे त्याच्या बॅटमधनं 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे चेतन शिंदे. वाशी गावचा खेळाडू आहे. इच्छापूर्ती वाशी या टीमसाठी खेळत असताना भरपूर स्पर्धा याही खेळाडूने गाजवलेल्या आहेत. त्यातल्या त्यात 6 बॉलमध्ये 6 षटकार सुद्धा याच्या बॅटमधनं आल्यात. असा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन या मॅच मध्ये पेटून उठला. टीमची सांघिक धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉल तयार. पाहूया 2 आलेत आता 3रा येईल का. प्रभाकर तयार होतोय पुन्हा एकदा. कुठेतरी पहा कॅप्टन योगेश भगतनं टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय आता त्यांच्या बाजूने लागलाय.
हे म्हणायला वावगे ठरणार नाही. पहा पुन्हा एकदा वॉड कॅच. काय झेल पकडला. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वाधिक सुंदर झेल पकडला ऋषी काटे, जो तुर्भे गावचा खेळाडू आहे. एका हाताने त्याने मात्र हा झेल पकडलाय. वॉड कॅच. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतोय ऋषीच्या कॅच साठी. आणि इथे पहा चेतन शिंदेची विकेट आता घेतली आहे गोलंदाज प्रभाकरनं. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा हा झेल हवेमध्ये उडवत, इथे जर का आपण पाहिलं तर उडत असताना फिल्डर ऋषी काटे आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच करत खऱ्या अर्थानं त्याने हा झेल पकडला. मोठी विकेट. चेतन शिंदे बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेहबूब शेख आला, शिरवणे गावचा खेळाडू. 5 बॉल मध्ये 23 धावा गोलंदाज प्रभाकरनं खर्च केल्या. त्यामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्यात, परंतु त्यामध्ये आतापर्यंत 3 षटकार सुद्धा आपण पाहिलेले आहेत. पाहूया आता प्रभाकरच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. भूमिपुत्र क्रीडांगण सध्या आपल्याला पाहायला मिळते. ही खेळपट्टी जितकी गोलंदाजाला पोषक ठरली आहे, तितकी बॅटर ज्या वेळेला बॅटिंग करतात त्यांना सुद्धा उत्तम खेळपट्टी ही पोषक ठरलेली आहे. या वेळेला पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर आता षटक संपले. ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा आतापर्यंत 4 फिटनेस आरपी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ओमकार टोनपे 7 मध्ये 23 या धावसंख्येवरती खेळतोय. पाण्याची मागणी केली जाते. आमचे संपूर्ण कोर कमिटी मेंबर अनुपदादा पाटील असतील, त्याचबरोबर भूषणदादा पाटील, रविदादा म्हात्रे, यतीनदादा भोईर, योगेशदादा भोईर, त्यानंतर प्रवीणदादा भगत आणि त्यानंतर सूर्यकांत दादा असतील. या सर्वांनी मात्र भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि आज जर का आपण पाहिलं तर एक यशस्वी आयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म उभारण्यामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन या कोर कमिटीने भरपूर मेहनत घेतलेली आहे. आज आपले खेळाडू पुढे कसे जातील याकरिता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आमच्या पाठीमागे लेजंड खेळाडूंचा देखील आवर्जून सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रमोददादा पाटील असतील, मंदारदादा परब असतील, त्याच्यानंतर आज संपूर्ण 40+ संघ कोपरखंड गावचा, त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेच्या अनुषंगाने दिलेलं आहे. एक सुसज्ज क्रीडांगण सध्या आपण पाहतोय, भूमिपुत्र क्रीडांगण, आणि या मैदानाला मेंटेन ठेवण्यामध्ये कोपरखेडणे 40+ या संपूर्ण टीमने भरपूर चांगलं योगदान दिलेलं आहे. आता इथे जर का आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 4 मध्ये नवी मुंबई आयकॉन संघाचा नेता, टीमचा कॅप्टन, कर्णधार, वरट लॉजिस्टिक या संघाचा विशाल शहा गोलंदाजी मार्क वरती आला. पाव्यात गोलंदाज विशाल शहा यांच्या माध्यमातून जो धावांचा डोंगर झाला टीमच्या स्कोरबोर्ड वरती, तो आता थांबवला जाईल का, धावांना लगाम लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल का, हा देखील वरद लॉजिस्टिक टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये प्रश्नचिन्ह आहे. बॉल तयार, विशाल स्ट्रायकिंग इनला ओमकार सध्या उभा. फील्ड प्लेस मध्ये बदल केली जातात. क्षेत्रक्षणाची व्यूहरचना सध्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील. आपल्या गोलंदाजी मार्क वरती विशाल. यावेळीचा हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर आहेत
अफलातून क्षेत्ररक्षण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय, काय वेगाने धावलाय ओमकार, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. चला आता बॅटरने ही दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे की नाही हे आता स्क्रीनवरती चेक केलं जाईल. शिवराम वैती सर पुन्हा एकदा त्यांची नजर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळणाऱ्या जे मुलुंडचे आहेत. धाकधूक थोडीशी वाढली आहे, निर्णय देतीलच तिसरे पंच. tenniscricket.in संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी ओळखलं जातं tenniscricket.in. गौरवदादा सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅट्समन इथे झालाय RUNOUT रनआउट. रनआउटच्या माध्यमातून एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅटर ओमकार टोनपे बॅक टू द डगआउट. चुकीचा निर्णय दुसरी धाव घेण्याचा आणि तिकडे तिसऱ्या पंचांनी सांगितलंय की बॅटर ओमकार आता इथून मात्र बाद झालेला आहे. ओमकार बाद झालेत, स्वतःवरती नाराज आहेत, नाखुश आहेत, परंतु खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. आणि इथे जर का आपण पाहिलं तर 12th मॅनने सुद्धा चेक केलं आणि तदनंतर मात्र हा निर्णय पंचांनी दिला. पंचांचं विशेष कौतुक आहे. शिवराम वैती सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शांत संयमी आहेत आणि त्यांनी मात्र खूप चांगला निर्णय दिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिनियर रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पण आता रवी यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. आम्ही मगाशीच उल्लेख केला नवी मुंबई आयकॉन खेळाडू विशाल शहा यांचा आणि त्यांनी पहा इथे आता योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. विशाल पुन्हा एकदा तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेस हा बॉल तिकडे पहा लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आहेत. तुषार आपल्याला पाहायला मिळाले. तुषार मोहंती गोठवली गावचा खेळाडू आणि इकडे सुद्धा एकच धाव आपण पाहतोय. शिंगलनं आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक इन वरती मेहबूब शेख आपल्याला पाहायला मिळतोय. शिरवणे गावचा खेळाडू बॉल तयार झालेत. कमी गतीचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. रोनित पाटील आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला खेळ त्यांनी पकडलाय. विकेट आली आहे आणि आता मेहबूब शेख सुद्धा इथून मात्र जेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. NMTCA ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली बट बाद झालेत. मोठा चाहता वर्ग सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी इथे अफाट प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये पवन केने, प्रथमेश राठोड, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुमित ढेकले सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा सुद्धा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर सध्याच्या मॅचमध्ये सुरू असलेला सामना तिकडे अमित नाईक ऑल इंडिया आयकॉनच्या भूमिकेमध्ये हे 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या ग्रामीण खेळाडूंना आयकॉन सोबत क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी याकरिता मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनने एक चांगला पुढाकार घेतला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 7 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. पाहूया विनीतच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार. विशाल शहा ओव्हर द विकेट. विनीतसाठी हा बॉल इकडे पहा खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला आणि या मुवमेंटला फक्त सिंगलच आपल्याला पाहायला मिळते. एक चिकी रन्स आपण पाहिली.
एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा जोडल्या जातात. धावांची गरज बॅटिंग करत असताना 4 फिटनेस या टीमला. या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न केला विशाल शहानं. 4 बॉलमध्ये 1 विकेट मिळवत फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे संघाचा आणि त्यानं खूप चांगला खेळ दाखवला. पुन्हा एकदा विशाल तयार होतोय. यावेळीचा हा बॉल लॉफ्ट केले. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय battery.ai ब्रँडेड षटकार. काय फटका होता हा. ऍक्शन रिप्ले बरोबर स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलं पार्किंग फ्लॉट मध्ये. 6 धावा सिनियर रवी यांच्या बॅटमधनं हा षटकार आपण पाहिलात. तुर्भे गावासाठी भरपूर क्रिकेट खेळले. चला बॉलची मागणी केली जाते. बॉल पुरवायचा. तुर्भे टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती रवी पाटील यांचा नामाचा भरपूर उल्लेख केला जातो आणि तुर्भे टीमसाठी मात्र क्रिकेट खेळत असताना क्रिकेटची त्यांना भरपूर सेवा केलेली आहे. चला चेंडू आलेला मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही जर का आपण पाहिलं तर विशाल शहा यांच्या स्पेल मधील 1 बॉल शेष आहे. 4थं षटक सध्या सुरू आहे. बॉल तयार होतील पुन्हा एकदा विशाल शहा. शिस्तप्रिय ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. डिसिप्लिन जितकी स्पर्धा मोठी आहे तितके नियम आणि कट. यावेळेला सुद्धा इथे पहा विशाल यांचा हा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप. बॅटरला शांत ठेवलंय आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्यांचं सध्या आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4चा देखील खेळ आता संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 72 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात. कठोर नियम सध्या आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने पाहिलेल्या आहेत. पूर्णपणे शिस्तप्रिय स्पर्धा. बरोबर खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये वेळेवरती हजर राहिले. आयकॉन खेळाडू सुद्धा बरोबर वेळेवरती हजर राहिले आणि ही शिस्त खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या संदर्भात लागायला असावी प्रत्येक खेळाडूला. सकाळच्या सत्रामध्ये विकी भोईर यांनी सुद्धा उल्लेख केला शिस्तीच्या बाबतीत आणि आज ती शिस्त मात्र लागत असताना प्रत्येक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. अजित चव्हाण आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. हा देखील तुर्भे गावचा खेळाडू आहे. अजितचा बॉल इकडे पहा ऑन साइडला फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे फिल्डर आहेत विशाल शहा. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. सँडी SP या टीम कडून सुद्धा अजित चव्हाण यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. खुल्या गटाच्या स्पर्धा सुद्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. आता जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये त्याला षटक हाताळण्याची एक मोठी जबाबदारी कॅप्टनने दिली आहे. बॉल तयार होतो बा. विनिससाठी हा बॉल थोडासा खाली राहिला. पुन्हा एकदा तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. मिसफिल्डिंग झाली आणि सिंगलला आता डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. प्रथमेश राठोड आपल्याला पाहायला मिळाले या बॉलच्या मागे धावत असताना. सोलापूरचा खेळाडू पुण्याच्या बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि आज मात्र भारतातील नामांकित संघामध्ये याही खेळाडूला आवर्जून बोलवलं जातं क्रिकेट खेळण्यासाठी. ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा विकेट सॅक्रिफाय करण्याचा प्रयत्न झाला आणि या मुवमेंटला बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत खरं तर बाद झाला. आता स्ट्राईक असणारा रवी पाटील यांच्याकडे.
डेथ ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ दाखवत असताना गोलंदाज अजित चव्हाण आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त त्यानं 4च धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 76 धावा टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 फिटनेस आरपी या संघाच्या. न्यू बॅटर ज्या अक्षयनं मात्र फिल्डिंगच्या जोरावरती आजचा दिवस गाजवला तोच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला. अक्षय कोहली मॅन फ्रॉम शहाबाज. बॉल तयार. अजितचा हा कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे पहा फिल्डर बॉलच्या मागे धावतात. सागर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. ताळमेळ तिकडे फलंदाजांचा जुळला आणि त्यानंतर या 2 धावा त्यांनी जमवल्या आपल्या टीमसाठी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अजित. 2 बॉल अजूनही शेष आहेत या शेवटच्या हाणामारीच्या षटकातील. यावेळीचा हा बॉल इथे पहा लाईन लेन अप्रतिम आहे आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे तोच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. अजित तयार होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट न. या वेळेला सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी मागे खेचली होती. बॉल हवेत. विकेट आली आहे. पुन्हा एकदा बॅटर बाद झालेत. पहिल्या डावाचा खेळ आता संपलाय आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 78 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. 7 गड्यांच्या मोबदल्यात 4 फिटनेस आरपी या संघाच्या आणि विजयासाठी 79 धावांचं टार्गेट आता इथून मात्र आव्हान ठेवलंय अर्थात वरत लॉजिस्टिक या संघासमोर. चला यानंतरचा सामना आम्ही टॉससाठी तिकडे इन्व्हाइट करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन वाशी इंडियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्थातच जर का आपण पाहिलं तर विदिशा चॅलेंजर्स सानपाडा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. लुझर सामना आपण पाहणार आहोत. त्या मॅचचा आता टॉस केला जाईल आणि तिकडे एका साईडला जर का आपण पाहिलं तर विकी भोईर आहेत तर दुसऱ्या साईडला गंगाधर इंगोले. नवी मुंबई आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये या दोन्ही खेळाडूंचा आवर्जून उल्लेख केला जातो. आता या नेक्स्ट मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळतील आणि तिकडे टॉस करण्यासाठी जॉईन होतील. पुन्हा एकदा नवी मुंबई टेनिस क्रिकेट पटलावरील एक नामांकित समालोचक अर्थातच हर्षदजी मडवी सरांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकणार आहोत. थँक्यू. टॉस करूया आपण. मी विनंती करेन दोन्ही पराभूत संघ या स्पर्धेमधील एक सामने ज्यांनी गमावलेत ज्यामध्ये आपण वाशी इंडियन्स टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबरीने विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमचे कॅप्टन यांना इन्व्हाइट करूया आपण. टीम वाशी इंडियन्स कॅप्टन कृपया यायचं आपण कारण विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत ऑलरेडी. सो वाशी इंडियन्स टीमचे कॅप्टन कृपया आपण यावं. गंगाधर इंगोले जरा थोडं फास्ट करा प्लीज कारण की सामना हा सुरू होण्यापूर्वी आपल्याला टॉस करायचा आहे. कवल आपण टॉससाठी आलात. येस चला. प्रमोदजी पाटील सानपाडा एक्सप्रेस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. संजयजी चौगुले साहेब या टीमचे ओनर कृपया आपण देखील व्यासपीठावरती या.
प्रमोदजी पाटील यांचे शुभ असे टॉस होतोय. कवलजीत सांगतोय मी कॉल करणार आहे. विकी सांगतोय की बोल बाबा. छापा सांगितलाय कवलने आणि काटा आल्या म्हणून विकीने सांगितलं की काय बोलायचं ते बोल, कारण टॉस जिंकला विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमने. विकी पुन्हा एकदा टॉस तुझ्या बाजूने लागलाय आणि ह्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने आपली प्रतिष्ठा पणाला. मागील सामना अगदी थोडक्यात गमावला. सर्वात प्रथम डिसिजन घेऊया, त्यानंतर आपण पुढील चर्चा करू. सर्वप्रथम मी फिल्डिंग करेन. काय चुका झाल्या मागच्या मॅचमध्ये, काय वाटतंय, कोणत्या खेळाडूंकडून अपेक्षा आहेत? जो पहिला सामना गमावला आहे त्यावरती तुमचा परिपूर्ण अभ्यास झाला आहे का, आणि आता त्यामध्ये काय बदल करण्याचा प्रयत्न असेल? मागच्या मॅचमध्ये आमच्या जे चुका झाल्या ते फिल्डिंगमध्ये झाले, कारण आम्ही 3 ते 4 कॅच काहीतरी ड्रॉप केले आणि त्यात बाउंड्रीज वगैरे मिसफिल्डचे खूप रन्स दिले, आणि जर ते रन जर आम्ही वाचवले असते तर नक्कीच आम्ही तो सामना जिंकलो असतो. कारण ज्या प्लेअरची कॅच सोडली त्याने त्याच्यानंतर 35 रन केले. जर ती कॅच आम्ही पकडली असते तर कदाचित त्यांचे रन कमी झाले असते. आता कोणाकडून अपेक्षा वाढल्यात? कारण आज ऑल इंडिया आयकॉन पवन केने आपल्या टीममध्ये आहे. स्वतः तू नवी मुंबईचा आयकॉन म्हणून टीममध्ये सामील आहेस. इतर नवी मुंबईतील जे चांगले खेळाडू तू टीममध्ये निवडलेले आहेत त्यातील कोणाकडून तुला अपेक्षा आहेत की त्याने चांगला खेळ करावा? अजूनही त्यांना तुम्हाला संधी आहे? नाही, सर्वांशीच अपेक्षा आहे, कारण पवनने पण चांगलीच बॅटिंग केली होती, परंतु खेळपट्टी नवीन असल्यामुळे त्याला थोडंसं समजलं नाही, परंतु तो प्रयत्न करतो आहे, कारण संघाला घेऊन चालतो आहे, प्रत्येक बॉलरला समजावायला येतो आहे. आणि बाकी 7 आऊट झाले तरी पण आमचे बॅट्समन बाकी होते, तर आम्ही प्रयत्न करू की त्यांना कमी धावसंख्यापर्यंत थांबवू आणि चांगला स्कोअर आम्ही चेस करू. थँक्यू व्हेरी मच. वेळ नाही आहे त्यामुळे कवलजीत या ठिकाणी मात्र बोलण्यास उत्सुक नाही आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. विकी भोईर, विदिशा चॅलेंजर्स सानपाडा टीमने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा असेल. कुठेही जाऊ नका. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केली क्रीडा स्पर्धा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग 2025 दिवस दुसरा. आमच्यासोबत असेच बनून राहा. tenniscricket.in माध्यमातून नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. थँक्यू. येस, नक्कीच 78 धावा झालेल्या आहेत आणि 79 धावांचं लक्ष आहे. पाहूया आता या 79 धावांच्या लक्ष्याचा येणाऱ्या 30 बॉलमध्ये कशा रीतीनं पाठलाग केला जाणार आहे हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. तिथे जॉईन होतील कमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच आमचे नेरूळ गावचे एक उत्तम समालोचक हर्षदजी मडवी सरांना आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या डावामध्ये. लेट स्टार्ट. मॅच सुरू होण्याचा इशारा येतोय. सामना इथे मात्र सुरू आहे. क्रमांक 3 सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत. टार्गेट या मॅच मध्ये 79 धावांचं, 79 टू विन. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्टेड, परंतु फिल्डर ओमकार टोनपे बॉल खाली. पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता. जावं लागेल बॅट्समन प्रथमेश राठोडला माघारी. ज्याच्यावरती होती जबाबदारी तो खेळाडू चाललाय मागे. वरद लॉजिस्टिक टीमला लागलेला हा पहिला धक्का. पहिल्या बॉलवरती मिळाली सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
नवी मुंबई आयकॉन प्लेयर अर्थातच विशाल शहा. तुषार मोहंती आणि त्याच्यासोबत आता विशाल शहा आला मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये हा देखील सर्व बाजूने फटके मारण्याची क्षमता ठेवतो. 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करणं तो नेहमी पसंत करतो. तुषार बर्गे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्या पाहायला म्हणजे पहिल्या बॉलवरती पहिली सफलता मिळवून दिली आहे. ऑल इंडिया आयकॉनला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवले. 79 धावांचं लक्ष. पहिला बॉल विशालसाठी आडव्या बॅटने खेळलेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. हा चौकार आहे. मिळतील 4. चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहा फटका खेळला खूप चांगल्या रीतीने अटेम्प्ट केला. विशाल शहाच्या अगदी बॅटच्या समोर बॉल होता आणि स्क्वेअर लेग मधून हा मिळाला चौकार. दोन बॉलमध्ये 4 धावा. 1 विकेट सध्या गमावला टीम वरद लॉजिस्टिक नवी मुंबईने वाशी टीमच्या विरुद्ध. आणखीन एक चांगला फटका गॅपमध्ये आहे. 1 टप्प्याची मदत घेऊन बॉल पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. दुसरा हा बॅक टू बॅक चौकार येतोय. उभा राहून खेळण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या टीमसाठी. मागच्या मॅचमध्ये 75 धावांची इनिंग आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 8. स्वतःच्या वैयक्तिक या संपूर्ण स्पर्धेतील शतकाच्या दिशेने वाटचाल करताना आपला विशाल शहा पाहायला मिळतोय. परंतु तुषार बर्गे एका बाजूने संपूर्ण टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. इथे कट केलाय. थोडंसं वेट केलं होतं. वेट अँड वॉचची भूमिका. बॉल चालला गली पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपले 100% डेडिकेशन टुवर्ड्स द टीम अर्थातच अक्षय कोळी शहाबादचा खेळाडू आज क्षेत्ररक्षणामध्ये कमाल केली आहे. या खेळाडूने मात्र उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुधाकरजी पाटील साहेब सानपाडा गावचे त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं. आणि अमित राज कट केला आहे. स्क्वेअर कटचा फटका. चांगला फटका आहे. बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आलाय. अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. ही स्पर्धा आहे आणि संपूर्ण मैदानावरती ज्या battery.ai आपण बॅनर्स फ्लेक्स पाहतोय मंचाच्या लेफ्ट साइडला त्या ठिकाणी जो कॅनोपी उभा करण्यात आलेला आहे त्या कॅनोपीमध्ये आपल्याला जायचंय. त्या ठिकाणी एक रजिस्ट्रेशन होईल छोटंसं. त्यानंतर तुम्हाला गेम खेळण्यास मिळेल. त्या गेममध्ये जर आपण सक्सेसफुल झालात तर लक्की ड्रॉसाठी तुम्ही पात्र ठराल. लकी ड्रॉ मधील विजेत्याला खरं तर भाग्यवान विजेत्याला iPhone 17 Pro त्या ठिकाणी मात्र मिळणार आहे. त्यामुळे ते रजिस्ट्रेशन करून गेम खेळा. गेम खेळून जिंका. iPhone 17 Pro जिंकण्याची संधी आली आहे तुम्हाला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटने अजून काय करावं, कारण नुकतंच पार पडलेल्या मांडरमच्या गोव्यातील स्पर्धेत battery.ai माध्यमातूनच आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये भाग्यवान विजेत्याला iPhone 17 Pro मिळाला. त्याचं स्वप्नातील आयफोन. अनेकांचं स्वप्न असतं परंतु लाखो रुपयांचा हा फोन
आपल्याला फक्त काही शुल्क पे करून त्या ठिकाणी आपल्याला रजिस्टर करायचंय आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला तिथे नोंदणी करता येईल. इथे देखील कट केला बॉल पॉइंट मध्ये आहे. विनीत पाटीलच्या हातामध्ये बॉल, परंतु एक धाव नाही रोखू शकत. सिंगल आली आहे. विजय खडसे आल्या बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत 2 बॉल त्याने टाकून पूर्ण केलेत. एक धाव तिथे मात्र मिळाली त्याला. सिंगलची 1 रन इथे मात्र मिळाली. तुषारसाठी हा बॉल चॅलेंज होता. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉडीचा वेध घेणारा बॉल सरळ शरीरावरती आदळतोय. धावा झाल्या 16. 1 विकेटच्या मोबदल्यात अजून 21 बॉलमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. 16 झालेत. एक धाव आली ना पहिल्या बॉलला. चेतन शिंदेचं खरं तर लक्ष खूप चांगलं आहे. इथे देखील बॉल हवेमध्ये उडवलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 आणि इथून मिळेल हा अवतार न्यूट्रिशन ब्रँडेड चौकार. मधून आलेत, कौतुकास पात्र आहेत. अजूनही 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 79 धावांचं लक्ष्य इथे पूर्ण करण्यासाठी असे फटके मारावे लागतील, परंतु बॉल भरपूर उंच चढला. ओमकार, ओ व्हॉट अ कॅच. भरपूर मोठा डिस्टन्स कव्हर करून बॉल वरती आला आणि तेवढ्याच सिताफीने हा बॉल पकडला देखील. व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी मात्र पकडली आहे. ओमकार आज सगळ्या झोन मधून चर्चेत राहिलाय. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आला. 44 धावांवरती पहिल्या मॅच मध्ये तो बाद झाला. बॅटिंग चांगली झाली. सेकंड मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र फिल्डिंग मध्ये आपल्या खेळाची छाप सोडून चाललाय. आणि का प्रमोद पाटील आणि तेजस पाटील यांनी निवडलेला हा हिरा आज नवी मुंबईमध्ये चमकतोय हे दाखवतोय तो. आणि खऱ्या अर्थाने ती जाणीव असणं हे फार महत्त्वाचं आहे. एखाद्या खेळाडूला संघामध्ये स्थान मिळतं, परंतु त्या खेळाडूने ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांची जाणीव ठेवली तर तो खेळाडू नक्कीच यशाच्या उंच शिखरावर ते जाऊन पोहोचतो. प्राऊड फील करतात सध्या प्रमोद पाटील. त्यांनी हा हिरा निवडला सानपाडा गावासाठी आणि आज तो मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीगमध्ये चमकतोय.
नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी क्रीडा स्पर्धा Battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1. आर ब्रँड ॲम्बॅसेडर एक्स MLA संदीपजी गणेशजी नाईक सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांची निश्चितपणे भरपूर ऋणी आहोत. एक मोठा सपोर्ट त्यांच्या माध्यमातून देखील मिळाला. याच मैदानावरती खरं तर यावर्षी भारतीय महिला टीममध्ये चमकदार कामगिरी सेमीफायनलमध्ये करणाऱ्या जेमिमा रॉड्रिक्स यांना देखील या मैदानावरती आपण पाहिले ॲज अ चीफ गेस्ट NMPL स्पर्धेमध्ये. परंतु आज संदीपजी नाईक साहेब जी मेहनत घेतात या टेनिस क्रिकेटसाठी, इथे देखील ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑनमध्ये येतोय. फिल्डर विनीत पाटील त्या ठिकाणी आहेत. सिंगल एक धाव मिळाली. रोनक तांडेल या मॅचमध्ये पुन्हा एकदा विश्वास दर्शवला. सुधाक हॅलो बॉल तयार आहे. रोनक आणखीन एक ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. विनीत पाटीलकडे बॉल येतो लॉंग ऑनमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नसणार आहे. विशालच्या 17 धाव संख्येवरती खेळतोय आतापर्यंत 7 बॉल. माजिद बलोज आलाय परंतु त्याच्या बॅटमधून एक सिंगल धाव आली आहे. बाद झाला खरं तर तुषार मोहंती. त्याच्या बाद झाल्यानंतर मात्र आता माजिद बलोजचं मैदानामध्ये आगमन झालंय. तो मात्र कशा पद्धतीने खेळ खेळेल. बरीच वर्ष प्रदीर्घ अनुभव बोनकोडे गावाच्या क्रिकेटसोबत मोठा झालेला खेळाडू आहे. आज नवी मुंबईमध्ये त्याची ओळख ऑन साईडला गॅपमध्ये खेळलेत. बॉल फोर्सफुली निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार चौकार येतो विशाल शहाच्या बॅटमधून. टोटल पुढे चालली आहे अर्थात 26-26ला 2. 79 धावांचं हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे खरं तर विशाल शहा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. इथे जर जिंकलात तर सुपर 8चे दरवाजे तुमच्यासाठी ओपन होतील आणि इथून जर हरलात तर आणखीन एक चान्स आहे तुम्हाला यानंतरच्या मॅचमधील विजेत्या संघासोबत खेळण्याची. परंतु हीच मॅच जर इथे क्लिअर झाली तर प्रवास थोडा सोपा होईल हे मात्र निश्चित. खोदून काढला बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये ओमकार टोनपे पोहोचलाय बॉलवरती. आउटफील्डची महत्त्वाची जबाबदारी ओमकार टोनपे खूप चांगल्या रीतीने हाताळतोय. सानपाडा विभागातील हा यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू आहे. अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्व काही काळ त्याने दणाणून सोडलंय आणि आज मात्र या ओमकारची चर्चा नवी मुंबई टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील तेवढ्याच महत्त्वपूर्ण रीतीने चर्चा केली जाते. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला मेहबूबकडे. सिंगल एक धाव तिथे मिळते. रोनक तांडेलची या मॅचमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये थोडासा महागडा जरूर ठरला होता रोनक तांडेल करावे गावचा खेळाडू परंतु या मॅचमध्ये चमकदार कामगिरी. पाच बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे या दरम्यान. कट केलं बॉलला पाठवून दिलं स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. चान्स नाहीये फिल्डरला. विशालच्या बॅटमधून आणखीन एक चौकार निघतोय आणि या चौकारा बरोबरीने एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे विशालसाठी. त्याचं शतक या स्पर्धेतलं पूर्ण होतं. 100+ धावा त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत. 48 सिवूडचे सन्माननीय विनोदजी कोटियन साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत. NMTC ऑर्गनाइज Battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग या टुर्नामेंटमध्ये. सन्माननीय सुधाकरजी पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. सानपाडा गावातील आणि विदिशा चॅलेंजर्स या टीमचे ओनर सन्माननीय विलासजी पाटील साहेब यांचे बंधू. त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. मी विनंती करेन नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनुपजी पाटील यांना की आपण सुधाकरजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमचे ओनर विलासजी पाटील साहेब यांचे बंधू आहेत आणि त्यांचा
एक विशेष शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करीत आहोत. सुधाकरजी पाटील साहेब, बारा बॉल 47 आवश्यकता आहे. 18 बॉल 12 बॉलमध्ये 5 ओव्हरची मॅच सध्या या ठिकाणी मात्र खेळली जाते. 12 बॉल 47 भरपूर दूर आहे टार्गेट, कारण की या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर अक्षरशः धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंगमध्ये ओमकार टोनपेने चांगली सुरुवात करून दिली. मध्यंतरी अमित नाईकने या टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्याने देखील आपल्या बॅटमधून चांगल्या धावा उभ्या केल्या. त्यानंतर चेतनच्या बॅटमधून 2 षटकार आपण त्या ठिकाणी पाहिले. रवी यांच्या बॅटमधून देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि एकत्रित या संपूर्ण मॅचमध्ये ओमकारची चर्चा राहिली आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर तो मात्र कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहे. विनीत पाटीलवरती पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे. 5-5 ओव्हरच्या मॅच आपल्या या ठिकाणी खेळल्या जातात. अमित पाटील आता आपण इम्पॅक्ट या ठिकाणी मात्र पाहणार आहोत. रवी पाटील यांच्या रिप्लेसमेंटवरती आता अमित इन झालेले आहेत. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती विनीत पाटील समोर असणार आहे. समोर खेळले डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये अमित नाईक आहेत. कोणतीही चूक नाही, एक सिंगल धाव मात्र मिळते. ऑल इंडिया आयकॉन आज याही खेळाडूची भरपूर चर्चा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं करावं लागेल, आज इथेच सगळ्या गोष्टी शक्य कराव्या लागतील. बॉल तयार. विनीत इथे खोदून काढला बॉल, टॅप झालाय, परंतु स्वतः बॉलर या बॉलवरती आहे. बॉलर तयार आहे. विनीत पाटील आतापर्यंत 2 बॉल त्याने टाकले. 10 बॉलमध्ये अजून बरा दूर आहे हा संघ. वरद लॉजिस्टिक या मॅचमध्ये धावा जेवढ्या ताकदीने उभ्या करायच्या होत्या तेवढ्या धावा झाल्या नाहीत त्यांना, त्यामुळे थोडंसं नाराज विशाल शाह या मॅचमध्ये आहे. माजिद बलोच 3 बॉल 3 वरती सध्या खेळतोय तो. आता त्याच्याकडून अपेक्षा आहेत मोठे फटके यावे. 9 बॉलमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता. उचलून खेळले बॉल. अमित नाईक आहे त्या ठिकाणी. ग्रेट सेव्ह, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तर पडलाय आणि अमित सांगतोय हा षटकार आहे, त्यामुळे पंच कळवतात 6 रन. चाळीस 39 रनची आवश्यकता आहे. 39 8 बॉलमध्ये 39 बनवायचे आहेत. आठ बॉलमध्ये 39 बनवायचे आहेत. हे 2 बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहेत विशाल शाह आणि त्यांच्या टीमसाठी. इथे जर दोन्ही मोठे फटके आले तर मॅच बनेल, सामना खुला होईल थोडासा. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. 7 बॉलमध्ये 39. प्रत्येक बॉलवरती आता मोठा आघात पाहिजे. 7 बॉलमध्ये 7 षटकार किंवा 6 षटकार, एक चौकार देखील चालेल. यापूर्वी जो टॉस झाला त्यामध्ये टॉस जिंकला विकी भोईर. विदिशा चॅलेंजर्स सानपाडा या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फुलटॉस बॉल
फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत बॉल खाली, त्यांच्याकडून झाली आहे चूक आणि इथे मात्र जीवदान मिळालं. परंतु शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 6 बॉलमध्ये आता राहिल्या 38 धावा. सगळेच्या सगळे षटकार जरी आले तरी सुद्धा सामना बनणं थोडं कठीण आहे. अशक्य नाहीये, कारण की क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. अनेक विक्रम आजवर आपण पाहिले त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उभे झालेले आणि याच विक्रमांमुळेच आपण या सर्व टेनिस क्रिकेट खेळाडूंना एका वेगळ्या उंचीवरती पाहतोय. 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम आजही बऱ्याच खेळाडूंच्या नावावरती असलेला पाहायला मिळतो चेसिंग करत असताना. कारण की नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा रबर बॉल वर्ल्ड कप नगरसेवक चषक ट्रॉफीमध्ये केतन म्हात्रे याने देखील 5 बॉल 5 षटकार ज्यावेळेस मारले होते, 6वा षटकार मारण्याची संधी त्याला होती. परंतु त्याने सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही फर्स्ट इनिंगमध्ये खेळत असतो त्यावेळेस मी स्वतः तरी 6 बॉल 6 षटकार कधी मारत नाही, परंतु ज्यावेळेस चेसिंग असते त्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस 6 बॉल 6 षटकार मारण्याची जर वेळ आलीच तर ते मी मारतो. आणि हेच आहे खरं तर क्रिकेटर, उत्तम क्रिकेटरचं लक्षण. तुम्ही क्रिकेटमध्ये काय करता, समोरील खेळाडूला किती तुम्ही योग्य रीतीने ट्रीट करता हे महत्त्वाचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी 6 बॉल 38ची आवश्यकता. अमित नाईक एकट घरचा खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन, बॅटचा फ्लो थोडासा बाहेर ठेवला होता आणि पॉईंटमधून बॉलला काढले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता हा महत्त्वपूर्ण चौकार झालाय. खरं तर या धावा अगोदरच यायला हव्या होत्या. रोनक तांडेल पहिल्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु या मॅचमध्ये 2 चौकार आणि 3 सिंगलच्या मदतीने फक्त 11 धावा त्याने खर्च केल्या. 4 सिंगल आणि 12 धावा त्याने खर्च केल्यात. आता ही मॅच कोणता संघ जिंकेल हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे. विशाल शाह स्ट्राईक घेतोय. माजिदला सांगितलं की स्ट्राईक बदलायला हवी. सिंगल एकदा वाली टीमची टोटल पुढे चालली आहे 46 या आकड्यावरती. 46 4 बॉलमध्ये 33 बनवायचे आहेत. सामना दूर गेला आहे वरद लॉजिस्टिक टीमपासून. आता मात्र उरल्या सोरल्या ज्या अपेक्षा आशा आहेत त्या आता निराशांमध्ये परावर्तित होताना पाहायला मिळतात. काहीशी नाराजी विशाल शहाच्या चेहऱ्यावरती नक्कीच आहे. फुलटॉस बॉल होता, समोर खेळायचा प्रयत्न, ओमकार बॉल खाली आला आणि त्याच्याकडून चूक होणं शक्य नाहीये आत्ताच्या तरी घडीला. आणखीन एक झेल टिपलाय. 2 विकेट ॲज अ फिल्डर म्हणून त्याने कॉन्ट्रीब्यूट केलेत या मॅचमध्ये. बाद झाला विशाल शाह. त्याने मात्र देखील आपली नाराजी या बॅटिंगमधून व्यक्त केली, कारण बॉलिंग करत असताना ज्या धावा पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या टीमने खर्च केल्या ना त्या आता त्यांना महागात पडतात. 5 ओव्हरमध्ये 79 धावांचं लक्ष्य हे खरोखर टीमसाठी डोकेदुखी आहे. Battery.ai प्रेझेंट नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग सीझन नंबर 1. आर ब्रँड अम्बॅसेडर नवी मुंबईचे भाई आणि अर्थातच ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब या स्पर्धेचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पूर्ण करीत आहोत. सातत्याने या गोष्टीची चर्चा होते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आदरणीय भाईंचा सपोर्ट भरपूर राहिला आहे या नवी मुंबई टेनिस क्रिकेटला. मग स्पर्धा ग्रामीण असो किंवा या लीग स्पर्धा असो, त्यांच्या परीने जितकं सर्वोत्तम सहकार्य करता येईल ते करतात. पायावरचा बॉल होता, तो बॉल सोडून दिला, परंतु तो बॉल जाऊन आदळला मला वाटतं यष्ट्यांवरती, थेट विकेटवरती आदळला आणि फलंदाजीतून मात्र होतोय बाद. अमित झालाय बाद. अमित वाडकर. खरं तर अपेक्षा होत्या अमितकडून देखील जे बॉल मिळाले त्या बॉलवरती मोठं आक्रमण करावं, कारण की संधी ही फार कमी आपल्यापर्यंत चालून येते, परंतु जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं आपण करावं. सामन्याचा रिझल्ट हा नंतरचा पार्ट आहे, सेकंड पार्ट. अमित वाडकर थोडासा नाराज, कारण की त्यांना अपेक्षा होती की सलग 2 सामने जिंकून आम्ही सुपर 8चे दरवाजे ठोठावावे, परंतु सलग दुसऱ्या सामन्याचा विजय आता मात्र जवळजवळ निश्चित झाला आहे. तो
ग्यारो भगत नेतृत्व करत असलेला संघ फोर्स फिटनेस RP वाशी, तुषारजी शिंदे आणि राहुलजी पाटील थोडे खुश या मॅचमध्ये. ओव्हर पिच बॉल होता, बॉल हवेमध्ये आहे आणि अमितसाठी कदाचित ही तिसरी विकेट, हॅट्रिक विकेट इथे मात्र पूर्ण करत असताना अमित नाईकला आपण या ठिकाणी पाहत आहोत. जबरदस्त बॉलिंग अटॅक. अमित नाईक बॅटिंगमध्ये आज चालला नाही, परंतु बॉलिंगमध्ये कमालीची कामगिरी. विकेट हॅट्रिक संपादित करणारा खेळाडू NMTCL मधला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग सीझन नंबर पहिली आणि त्यामधील विकेट हॅट्रिक इथे पूर्ण करतोय अमित नाईक. मेडन विकेट ओव्हर सध्या तरी, म्हणजे पहिली सध्या तरी ही ओव्हर तो फेकतोय या संपूर्ण स्पर्धेतील. एक शेवटचा बॉल बाकी, 33 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अमित तयार आहे. शेवटचा बॉल, 33 धावेंची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश त्याच्यासाठी हा बॉल इथून देखील डॉट आणि ओव्हरची सांगता आणि इथून कॉंग्रॅच्युलेशन्स आपण करूया फोर्स फिटनेस RP वाशी टीमचं. 2 सामने लगातार जिंकून या स्पर्धेतील सुपर 8 मध्ये आपली जागा त्यांनी बनवली आहे. आता पराभूत संघ, 2 पराभूत संघ एकमेकांच्या विरुद्ध येतील. एकीकडे विदिशा चॅलेंजर्स सानपाडा, दुसरीकडे वाशी इंडियन्स, हे 2 संघ असतील. आणि अभिनंदन टीम फोर्स फिटनेस RP वाशी, ग्यारो भगत, त्याचबरोबरीने तुषारजी शिंदे ओनर आणि राहुलजी पाटील ओनर, आपला मनपूर्वक आभार. 2 सामन्यांसहित आपण या स्पर्धेतील सुपर 8 ची फेरी या ठिकाणी गाठली आहे. आणि आता नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते, ज्यामध्ये दोन्ही बलाढ्य खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध पाहायला मिळतील. एकीकडे पवन केने, दुसरीकडे सुमित ढेकळे, ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते या स्पर्धेमध्ये खेळतात आणि